आर्मीत भरती किरणला व्हायचं, त्याला मदत व्हावी म्हणून आपण त्यासोबत धावतो आणि तोच साला उशिरा उठतो. नाहीतर काय. किरण, अय किरण. किरण, अरे यार किरण, उठला नाहीस का रे अजून? किरण, ओय किरण. चल रे रनिंगला. आलो रे. किती उशीर करतो यार. लवकर उठत जा ना जरा. चल आटप यार लवकर. आज उशीर झाला नाही का? चला. उद्या चालले यार. माझा भाऊ निलेश आणि आचल इंजिनिअरिंग करायला. जाऊ दे यार, 10वी नंतर आपल्या नशिबात हेच लिहिलेलं आहे. नोकरी मिळाली मेहनत करून आर्मीची तर ठीक, नाहीतर कंपनीतील कामगार व्हायचं. ते आता असला पर्याय तर कर्ज काढून शेती करायची. या जमान्यात गरीबाचं कोणी वाली नाही किरण. जेव्हा पैसा बोलतो ना तेव्हा सत्य गप्प राहतं. कपिल, एक मात्र लक्षात राहू दे, सत्य कधी हरत नाही. पण इकडे आपण हारतोय ना रनिंग मध्ये. चला आता पुन्हा एक राऊंड शिल्लक मारू. चला. चला. बाबा चला, उशीर होतोय. हो, आलो आलो. चला लवकर. बाबा. आलो रे. अहो निघाले काय तुम्ही? अहो ऐका ना, मी काय म्हणते, मी चहा ठेवलाय, तुम्ही चहा घेऊन जा ना. अरे किरण, मी काय म्हणते, चहा घेऊन जा ना. नको नको, उशीर होईल तिकडे जायला. पुन्हा सरपंच भेटायचे नाही. चल रे किरण. येतो आई. हो. राम राम सरपंच. राम राम. या बसा. बोल, कस काय येणं केलं? सरपंच, अडचण होती थोडी, पैसे पाहिजे होते काही पेरणीसाठी. आचल, चहा आण बरं. हो पप्पा, आणते. शशिकांत माझं बोलणं झालं. परमेश्वरा, आज तरी यांना कर्ज मिळू दे. $50,000 आहेत. तुम्हाला माहित आहे ना आपलं सगळं. हो माहिती. पैसे टायमावर द्यायचे. पहिल्या पिकावर देऊन टाकू.
चला सगळं आवरलं सामान का? घेतलं ना व्यवस्थित? काही राहिलं चला तर नाही लवकर. ना? 10:30ची बस आहे. ठीक आवरा आहे, पटकन. झालंय. चला आटप लवकर आता. बरं सरपंच येतो. ठीक आहे या हो. राम राम. चल किरण. मी घेतो ही बॅग. किरण हा यांना बस स्टँडला नेऊन सोड बरं. हो. ये औरंगाबादला आला तर आमच्या घरी. हो. रूमवर पोहोचल्यावर फोन कर, नाहीतर जाशील विसरून. टमाटे लावले त्याला भाव नाही. सगळं अंगावर येणार वाटतं आता. एवढं कर्ज कसं फेडायचं? काय देवाच्या मनात ते देवालाच ठाऊक. आई काय? आई बोल ना. आर्मी भरती निघाली, मला भरतीला जायचंय. सांग ना बाबांना. पैसे गिसे काय नाही गड्या. बस झालं तुझं भरती मारणं आता. आधीच सरपंचाकडून पैसे घेतले आपण. त्यात कर्जाचा एवढा डोंगर कसं फेडायचंय? बाबा 3 वर्षापासून मेहनत घेतोय, तेव्हा आता कुठे ही आर्मी भरती निघाली. पुन्हा लवकर भरती निघणार नाही बाबा. जाऊ द्या ना मला ते ह्यावेळेस. काय नाही. आई सांग ना ग. हे घे, हे मोड आणि जा तू भरतीसाठी. नको आई, हे नको देऊ. घे बाळा, तुझं देशसेवेचं स्वप्न पूर्ण कर. आई, माझे देशसेवेचं स्वप्न मी पूर्ण करेन आणि ह्या वेळेस नक्की भरती होईल. आई आशीर्वाद दे. यशस्वी हो बाळा. आशीर्वाद द्या बाबा. जाताना शशिकांत काकांना भेटून जा. हो सांभाळून जा. हो. देवा, ये शेव दे माझ्या लेकराला. ये. काका अरे वा, तू तर तयारीचा. कधी आहे भरती? उद्या आहे काका. आता निघालो. पाया पडू द्या. अगं किरण आलाय बाहेर. ये किरण ये. आशीर्वाद द्या. औरंगाबादच्या घरी जाऊन ये. याच्यात लाडू आहे, पिशवीत ठेव हा डबा. सगळे मिळून खा ठीक आहे. आणि सांभाळून घेऊन जा. हा नेईन तो सांभाळून. येतो काका. औरंगाबादला पोहोचल्यावर बाबांना फोन कर. हो. अरे चल आवर लवकर. लोक चालले घरी. हो झालंय. गेला का किरण ताई भरतीसाठी? हो गेलाय ना. चला. हा चला. जिद्दी तो ह्यावेळेस नक्की भरती होईल. हो ना, झालाच पाहिजे. चल गोल्या, जायचं हो आपल्याला घरी. चला. आलो आलो. किरण दादा ये. तुझीच वाट बघत होतो दादा आम्ही. अरे घरूनच उशीर झाला निघायला. आपण सर्व 10वी पर्यंत सोबत होतो ते दिवस किती छान होते ना. हो ना. आम्हाला तर खूप आठवण येते तुझी. खरंच तुला आठवण यायची. गाव शेवटी गावच असतं. शिवानी कपिल काय करतात गावाकडे? अरे तो कपिल पुण्याला कंपनीत आहे आणि शिवानं हॉटेल टाकली आहे गावात. मस्त चालू आहे शिवाचं. अजून काय नवीन? काही नाही, तेच आपलं काम भलं आपण भलं. जाऊ आपण गावाकडे सोबत. हो नक्की या. तू पण ये. जाऊ मग. चल किरण, पाणी टाकते. हातपाय धुवून घे. चल, खूप थकलो रे बाबा प्रवासात. किरण काय रे किरण, कस काय झाली भरती? काय झालं किरण? नाही झालो यार मी ह्या पण वेळेस भरती. यार यार आईचं मंगलसूत्र मोडलं यार.
मूर्ख यार मी. आता काय सांगणार आहे मी त्यांना? काही टेन्शन घेऊ नको किरण, पुढच्या भरतीला मी तुला मदत करेन. जा तू घरी, आई बाबा तुझी वाट बघत असतील. येतो यार. हो ये. यापुढं नाव काढू नको भरतीचं. असं कितीक दिवस परत येणार आहेस तू? आता मंगळसूत्र मोडून गेला होता तू भरतीला, काय झालं त्याचं? जाऊ द्या, काही नका बोलू. तो आधीच नाराज आहे. चल आता लवकर. उठ, जा तुझ्या बाबासोबत. रात्री 11 वाजता लाईट येणार आहे. कपाशीला पाणी भरायचं राहिलंय. बॅटरी घेऊन जा. दोर इथंच होता रे, कुठे गेला? असल तिथंच. कधी पा कोणत्याच वस्तू जागेवर सापडणार नाही. काय गरज आहे इकडच्या वस्तू तिकडे करायची? फावडे घेते आता. हो घेतो. चल लवकर. ते उगलेला फोन केला होता का रे? लाईट गेट गेली तर त्याला फ्यूज टाकता येतो. हा केला होता. तो जाणार आहे पुढे. काय माहिती भाऊ, आज तो बाजाराला गेला होता, येतो का नाही काय माहिती. पाय सांभाळून टाक रे, इकडे गड्डा आहे. हा, नेहमी माझाच विचार नका करत जाऊ. तुम्ही पण सांभाळून चला. आताही लाईट नाही राव. चेक कर बरं, बाहेर तर निघली नाही ना? पाय 11:15 वाजले तरी लाईट नाही आली अजून. काय माहिती येते का नाही लाईट, का 12 वाजवते काय माहिती. आली रे बो लाईट. कर मोटर चालू. सांभाळून बरं, बाहेर उघडी आहे. झाली चालू. चल चल, पाणी जाईन तिकडं. पाईप बरोबर लावलेला आहे ना? पाईप बरोबर लागेल. याच दांडाने जाऊ देऊ पाणी. अरे परत लाईट गेली काय? अरे देवा. बाबा लाईट गेली वाटतं. हो गेली परत. ही लाईट पण काही टिकत नाही. अरे देवा, काय करा गड्या या लाईटचं आता. रातभर जागा आणि दिवसभर काम करा. ये इकडं, मी जाड करतो, हातपाय शिकू आपण. हा ना, थंडी पण खूप वाजते. बाबा लाईट येते का नाही पण? येते का नाही काय माहित, काही खरं नाही त्या लाईट. यायला तरी पाहिजे लवकर, भरणं तरी होऊन जाईल. सांभाळून बरं, चटका बसल. अरे किरण, तू झोप थोडा वेळ, झोप येत असेल तर. नाही बाबा, तुम्ही करा आराम. लाईट आली की मी पाणी भरतो. अरे किरण, या उगले भाऊ. या लाईटीचा पण लई प्रॉब्लेम आहे राव. अरे 2 मिनिटं पण टिकली नाही लाईट, फेस गेला काय ना आता. किरण, हा चल बरं टिपेवर जाऊन येऊ. इथं कवर शकत बसायचं, चाल जाऊ बघू काय झालं ते. हाव चला बरं. बाबा येतो मी जाऊन. अरे बाबाला पण घे सोबत. मला वाटलं तू येतच नाही आज. नाही येऊन कसं जमन हो. आण ते बांबू इकडं, चल लवकर. तर पूर्ण रात्र डोक्यावर घ्यावं लागन.
काय आहे लाईटचे रोजची कटकटे, सगळ्यांनी मिळून काहीतरी करायला पाहिजे ना. आपण जर जोपर्यंत पुढाकार घेत नाही तोपर्यंत आता आपलं काही होणार नाही. आम्ही थकलो बाबा, आता तूच पाय तुझ्या पद्धतीने काय होतं असं. अरे भिजतो ओके. मग काय प्रॉब्लेम आहे? डिवकड मारावर बॅटरी बघू डिव पडला का काय. दिवस रात्र लाईट नसते राव. कसं उत्पन्न निघायचं या शेतकऱ्यांचं. अरे किरण, नाराज होऊ नको. यावर्षी कपाशीला 7,000 हमी भाव आहे. कालच्याच पेपरला बातमी आहे. तो फक्त देखावा आहे बाबा. इथं रात्री 11ला लाईट येते आणि सकाळी 4 वाजता बंद होते. आणि तुम्ही हमीभावच्या गोष्टी करताय. तो हमीभाव फक्त पेपर पुरताच, आपल्याला नाही मिळत. काय वैताग लावला राव लाईटनं. अजून 2-3 वेळेस ट्रीप आणली, सकाळी परत 4ला लाईट जाईन. अजून कसं पाणी देणार आता. साधं क्रिकेट चालू असताना लाईट गेली ना तर श्रीमंताची मुलं महावितरणवाल्यांना शिवीगाळ करतात, धमकी देतात. आणि आपण जर आंदोलनं केली आणि आपण जर काही चूक केली तर आपल्यावरच कारवाई करून आपलीच लाईट बंद करून टाकतात. आपण गरिबीतच जन्मलो आणि गरिबीतच मरणार. हे पाय किरण, मलाही वाटतं तुला चांगली नोकरी मिळायला पाहिजे, पण नाहीच मिळत तर काय करणार. तुमचं बरोबर आहे बाबा. इथे दिवसभर लाईट असतेच कुठे. काहीतरी नोकरी करून सरकारी कर्जातून मुक्त करीन मी. तुझी लई इच्छा आहे ना आर्मीत भरती व्हायची. माझा मित्र केशव आलेला आहे, तुझी भेट घालून देतो सकाळी. हा चालेल. डिव बरोबर यार, पण लाईट वरतूनच गेली वाटतं. चला. काय परेशानी लावली ह्या शेतकऱ्यांची. रातभर थंडीनं काकडलं, पण भरणं पण नाही झालं. कुठं तरी फॉल्ट असेल दादा. काय राव, रात्रभर जागावं लागलं. आजही पुन्हा जागावं लागते की काय माहिती. नाही तर काय असंच चालू आहे. हा केशव दादा तर नाही? हा केशवच आहे. कधी आले दादा सुट्टीवरून? कालच आलो की. तुझं काय चालू आहे सांगा. अरे याला पण तुझ्यासारखं आर्मीत भरती व्हायचंय. तुझ्या पद्धतीनं काहीतरी चांगलं मार्गदर्शन कर. अच्छा. खूप प्रयत्न करतोय, पण तो काही आर्मीत भरती नाही आहे. बघ काय ते. काय रे किरण, तुला टेन्शन मध्ये दिसतोय. खूप वेळा भरतीला गेलो दादा, पण थोड्या थोड्या कारणांमुळे परत यावं लागलं. आमची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे आणि जमीन कमी असल्यामुळे कोणीही कर्ज देत नाही. सावकारी कर्ज काढून आता शेती करतोय. आता बाबाही भरतीसाठी पैसे देणार नाही. हा काही काळजी करू नकोस. मी पण आर्मीत भरती होताना हॉटेलमध्येच काम केलं ना अगोदर. हा चल, उद्याच्याला औरंगाबादला घेऊन जातो आणि त्याच हॉटेलमध्ये काम मिळवून देतो. म्हणजे तू आईबापांनाही आर्थिक मदत करशील आणि स्वतःची भरतीही मारशील. चालेल दादा. ओके. मग मी उद्या येतो औरंगाबादला. हो. आणि हॉटेलमध्ये लावून द्या मला कामाला. ओके ठीक आहे, जाय मग केशव. जा, काही काळजी करू नकोस. मी म्हणलं ना केशव काम कर. आला किरण? हो आई. काय म्हणे केशव? केशव काय म्हणे? हॉटेलमध्ये काम आहे, सकाळी जायचंय औरंगाबादला. बघ जाऊन, तुला आवडलं तर कर, नाहीतर ये परत. दादा होईल ना माझं काम? होईल रे, काही काळजी करू नकोस. माझा शब्द खाली जाणार नाही. मालकाचे आणि माझे संबंध आणखीन चांगले. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. का रे केशव, कधी आलास? 4 दिवस झाले येऊन. बरोबर. अरे सुनील, चहा आण. बाकी सगळं मजेत ना? बाकी सगळं मजेत आहे. तुझ्यासारखा दिलदार माणूस आजपर्यंत आम्हाला मिळाला नाही. खूप आठवण येते केशव तुझी आम्हाला. हा माझा मित्र आहे किरण. हा पण गरीब शेतकऱ्याचाच मुलगा आहे. नमस्कार साहेब. याचं पण खूप मोठं स्वप्न आहे की आर्मीत भरती व्हायचं. याला काही दिवस आपल्याकडेच राहू द्या आम्हाला सर. हो हो, राहू दे. तुझ्यासारखे त्याचे पण स्वप्न आहेत, देश सेवेचे, ते पूर्ण होईल. चालेल. ये उद्यापासून कामाला. मी मॅनेजरला सांगून ठेवतो. हो सर. घे चहा घे.
या अवकाळी पावसामुळे सगळ्या लेंड्या झाल्या कापसाच्या. हा ना, कापसाला भाव भेटतो का नाही आता काय माहित. आला भाव तर टाका विकून. अशा टायमाला व्यापारी आडून पाहतात. सगळीकडून मरण शेतकऱ्याचंच. शिवा कस काय काका आला? काय रे भाऊ, कस काय आला अचानक? काही नाही काका, किरणने पैसे पाठवले ते देण्यासाठी आलो. अरे त्याला जर काही गरज पडली तर? हे कशाला पाठवले त्याने पैसे? काळजी नको आई, यावेळेस तो नक्की भरती होईल. खूप मेहनत घेतोय तो आता. बरं त्याला सांग आमची चिंता करू नको म्हणा. तुझ्या तयारीवर लक्ष ठेव म्हणा. हो काका, मी सांगतो हो त्याला. सांग. येतो आई. बरं ये. किरण मी थकलो या. ठीक तुझा आहे, बेस तिकडे. चलो कमांडो फास्ट, रुकना नहीं, चलो फास्ट चलो एकदम. मला नाही व्हायचं यार भरती. बरी आहे आपली कंपनीच. तू यावेळेस नक्कीच भरती होस. बघू काय होतं तर. नक्की होशील. अरे हा तर किरण दादा आहे. किरण दादा इथे कस काय? येथेच आहे मी कामाला 4 महिन्यापासून. पण आता मी सोडणार आहे ही हॉटेल. गावातलं कोणी आलं तर कंठ दाटून येतो. माझ्या भरतीची तारीखही जवळ आली आहे. ती झाली की सोडणार आहे मी. अरे पण तू कधी आला किरण? आम्हाला एक फोन सुद्धा नाही केला तू. माझी परिस्थिती मी प्रत्येकाला नाही सांगू शकत. मला असंच जगावं लागणार आहे. ए काय करतोय? पोचा मार, आतमध्ये बसव त्यांना. ऑर्डर घे. हो सर. चला. नाही किरण दादा, नाही करायचा नाश्ता आम्हाला. किरण दादा, लहानपणापासून सोबत राहिलो आपण, पण कधी रडताना बघितलं नाही तुला. आजपर्यंत आईवडिलांनी दिलेलंच खाल्लं. डोळ्यात अश्रू देखील येऊ दिले नाही त्यांनी. पण आता मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. काहीतरी करून दाखवायचंय. परिस्थितीचा सामना तर मला करावाच लागणार. काय किरण, काय झालं? काही नाही सर. हा माझा मावस भाऊ आहे आणि ही मामाची मुलगी. लहानपणापासून आम्ही सोबत होतो. बर, ये रविवारी आमच्या घरी. हो येतो. नक्की ये. आलो. आज याला पैशाचं कडक बोलावंच लागेल आपल्याला. थोडं कडकच बोला. तू थांब इथंच. ठीक आहे. मनोहर आहे का घरात? कोण आहे? आलो. अरे सरपंच साहेब तुम्ही? हो मीच. आलो आलो.
बसा बसा. अरे चहा ठेव बरं सरपंच साहेबांसाठी. मग झाला कापूस वेचून? अर्धा वेचून झालाय सरपंच. द्या देऊन. कापसाला भाव सध्या चांगला आहे. हो तेवढं आपलं क्लिअर हो करून टाका. थोडा वेचून झालाय की देऊन टाकतो. तोपर्यंत कापसाला भाव पण चांगला आहे. घ्या दादा पहा, चहा. करा जरा लवकर. अरे सागरचं लग्न जमलं काय बाबा सागर दादा. सेठ, लग्न ठरलं तुमचं, काही खुशाली बिशाली देता का नाही? लग्न ठरलं तर मग काय दारूच पितात ठेव का दे काका? बाबा तुझ्या लग्नात. पैसे नाहीयेत, पुण्याला जायचंय. तुझा बाप सरपंच आहे, तू पुण्याला जाशील नाही तर मुंबईला जाशील. खुशाली तर दे. दे दे देऊन टाक. लग्नात नाही प्यायची तर कधी प्यायची? लिमिट मध्येच घ्या जरा, आणि काही कामधंद्याकडे लक्ष द्या. चाल रे भाऊ, जमलो भाऊ, आता. आता चला आता. अरे 90चं काय सांगतो, अख्खी पासतो तुला. तेवढं क्लिअर करून घ्या. हो हो चालेल. येतो मी. ये किरण, आम्ही तुझीच वाट पाहत होतो. येत जा आता आमच्या घरी. तू काही जास्त दूर राहत नाही आता. दुसरीकडं काम शोधतोय मी आता. तसं येत जाईल मी अधूनमधून. गावाकडे जाताना जाऊ सोबत. आणि शिवाच्या शेतात फिरायला जायचं आहे, लक्षात आहे ना? तसं बोललोय मी शिवाला, तो पण येईल सोबत. आलोच एक 10 मिनिट. हो ये. येत जा अधूनमधून. तू आला की बरं वाटतं. हो, मलाही खूप बरं वाटतं तुला पाहून. असं वाटतं सारखं तुलाच बघत राहावं. हॅलो, कुठे आहे किरण तू? लाईट फिटिंग करतोय, कामावर आहे मी. कधी पण फोन केला की लाईट फिटिंग लाईट फिटिंग. हे काय काय नाही तर काय असंच करत जातो. मग काही तुझ्या जवळ येऊन बसू? काय? काही नाही, 1 तासाने फोन करतो. ते काय माहित नाही मला. उद्या चल आमच्यासोबत गावाकडे. हो येतो. मला फोन नको करत जाऊ तू. गावातील लोक लय विचित्र आहेत. आपल्याबद्दल काहीही चर्चा करतात. म्हणजे आपण असं काय केलं की लोक आपल्याबद्दल चुकीचं बोलतील? गावातले लोक लय विचित्र आहेत. लय मोठे कलाकार आहेत. हितभर असलं की हातभर सांगतात. नको ती चर्चा नको झाली पाहिजे. पण काय असतं ते हितभर हातभर? मला नाही समजलं. चल गाव आलं, उतर. चल बाय. येतो दादा. चल बाय, सांभाळून जा. हो. किरण एवढी गोणी घेऊन जा. चांगला दाबून घे कापूस. अरे थांब, उचलून देतो. व्यवस्थित घेऊन जा. अरे किरण दादा. हा आलो रे. बाबा, येतो मी शिवाच्या शेतातून. संध्याकाळी जरा लवकर आहे घरी. किरण अडचणीत फिरू नको रे. किती उशीर लावला राव याने. त्याचं चल. नेहमी असंच आहे. केव्हाचा आवाज येतोय दादा तुला. चल. आपण नाल्याकडे जाऊ. आचल केव्हाची वाट बघते तुझी. हो रे, माहिती मला. तिला राग यायच्या आधी जा आणि सांभाळून.
चला रे लवकर. आजूबाजूला पण लक्ष राहू दे. माझं तर लक्ष आहेच, पण तुम्ही पण चांगलं लक्ष ठेवा. हो, तू काही काळजी करू नको. चल किरण दादा, आम्ही येतो इकडनं चक्कर मारून, तू जा. तू जाय आचेलकडे. किती उशीर करतोय हा. सॉरी आचल, थोडा उशीर झाला. किरण, तुला एक विचारू का? हे बघ, लोक हितभर सांगू की हातभर सांगू की 2 हातभर सांगू, ते तू विसरून जा. जे काय असेल आपल्या हिताचं असेल. आय लव्ह यू किरण. बस एवढंच होतं. हो. किरण काय रे? चल लवकर, तुम्हाला मोगल काकांनी कोण आहे? बघितलंय. हा आलोच रे. हे चल, आपल्याला कोणतरी पाहिलं वाटतं. उद्या ये पायलच्या घरी, उद्या तिची हळद आहे. हो येतो. अग काम धंदा काही सुचेना, कुठे लागे ना माझं मन. अग काम धंदा काही सुचेना, कुठे लागे ना माझं मन. डोक्यात तुझीच गणगण पोरी, डोक्यात तुझीच गणगण. डोक्यात तुझीच गणगण पोरी, डोक्यात तुझीच गणगण. राहिलं न कशाचा भान, उठता बसता तुझंच ध्यान. राहिलं न कशाचा भान, उठता बसता तुझंच ध्यान. आय लव्ह यू ऐकण्यासाठी आतुर झाले माझे कान. आय लव्ह यू ऐकण्यासाठी आतुर झाले माझे कान. डोक्यात तुझीच गणगण पोरी, डोक्यात तुझीच गणगण. डोक्यात तुझीच गणगण पोरी, डोक्यात तुझीच गणगण. पहिल्यांदा तू दिसली, खुदकन गालात हसली. पहिल्यांदा तू दिसली, खुदकन गालात हसली. इकडून तिकडे मारी ती चक्रा येड्यावानी वनवन. इकडून तिकडे मारी ती चक्रा येड्यावानी वनवन. डोक्यात तुझीच गणगण पोरी, डोक्यात तुझीच गणगण. डोक्यात तुझीच गणगण पोरी, डोक्यात तुझीच गणगण. नाव तुझं माझ्या हृदयी बसलं या बिलगुन. नाव तुझं हृदयी माझ्या बसलं या बिलगुन. डोक्यात तुझीच गणगण पोरी, डोक्यात तुझीच गणगण. 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 ए बस ना खाली. आणू दे. दाजी क्वार्टर द्या. हे घ्या पैसे. बस करणं किती पितो आता, होताना पडशील ना.
मी नाही होताना पडणार, तो सरपंच होताना पडणार. 20 वर्षापासून पडला नाही तो, आता पडणार तो. दाजी दाल में कुछ काला है. असू दे ना बाबा, सगळं डाळ का काळे असं ना, मला काय घेणं, जा बरं घरी. चला लवकर. सगळी डाळच काळी आहे, अजून ढाकण फुटलं नाही. बनवा पॅक लवकर. अरे बस. Cheers. चलो चल रे. दाजी हळू लय पडसा. नाचली सरपंचाची पोरगी किरण संग. मी तर शेतात बी कुटर कुटर पाहिलं. चल किरण. दाजी सरपंच. हो हो नालीत हो पडशील. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सरपंच ठेव. मोगल कुठं फिरतोय? काय थोडी थोडी लावून आलो. हा, थोडी थोडी. रात्र झाली, जाय ना घरी. दादा झाकण लावलं नाही. झाकण जर लावलं तर डाळ शिजल्याशिवाय उघडणार नाही. कशाचं झाकण म्हणतोय? तुमचं नाही व या बाटलीचं. सागरला काय सांगत होता तू? दादा दारू पितो, खोटं बोलणार नाही. लय मोठा घोळ आहे. बरं हे घे, कुणाला काही सांगू नको. जा चला घरी. रे भाऊ, सकाळची बी सोय झाली आपली आता. तुमची शपथ सांगणारच नाही, नाही सांगणार. सागर दादा, असं अचानक कसं काय आलाय? कागदपत्राचं काम होतं, त्यामुळं आलो. अरे तुम्ही कधी आले? आम्ही कालच आलो दुपारी. दादा आचारचा मोबाईल येतो. हे किरण, तुझ्याशी काम आहे मला. चल थोडं माग. रात्री अचलचा मोबाईल बघितला मी. काय करतोय तू? अरे तुमच्या आमच्या जमीन आसमानचा फरक आहे. नीट राहा, तंगडे तोडून हातात देईन तुझ्या. उगाच आपल्या घरातला वाद वाढवून घेऊ नकोस. ठीक आहे दादा, चुकलो मी, आता नाही बोलणार. मी काय बोललो याचा व्यवस्थित विचार कर आणि लक्षात ठेव, काळ आणि वेळ सांगून येत नाही. गाठ माझ्याशी आहे बेट्या. काय किरण, झोपलाच नाही अजून? येतो हातपाय धुवून. आतापर्यंत काय फोनवरच बोलत होता? काय फोनवरच बोलत होता? काय म्हणते मग अचल? सागर आला होता. कोणी काय सांगितलं काय माहिती यार त्याला. धमकी देऊन गेला तो मला. लोकले दलिंदर आहे, काही गरज नव्हती यार काही पण सांगायची. चल झोप आता. काय म्हणतो मग किरण? त्याचं काय, तो राहतो कंटिन्यू फोनवर बोलत. सागर विचारत होता, मी दिलं गड्या खरं खरं सांगू. गावाकडे बिन देणाऱ्याकडे घेऊन फिरला म्हणतात. ते पाहिलं आपल्या मोगल काकानं. तो बेवड का? मग तर काय खरं नाही गड्या. ब्रेकिंग न्यूज झालीच समजा. तू फक्त सांगत जा मला, बघ मी कसा भंडारा करतो. चल जाऊ दे, मरू दे. चल बस. अरे किरण, कुठे निघाला?
कामावर नाही गेलास? उद्या आर्मी भरती आहे, काही काम आहेत मला, म्हणून नाही गेलो मी. अरे पण तू असं का बोलतोय? रविवारी घरी पण नाही आला, तुझा फोन पण लागत नाहीये, झालं काय तुला? आपल्याबद्दल लोक चुकीची चर्चा करताय. आपण बोलू नाही म्हणून तुझा भाऊ येतो, धमकी देऊन जातो. तुला आधीच सांगितलं होतं मी, लोक हितभराचे हातभर करून सांगतात. आता कळालं का? पण सागर भैया तर मला काय नाही बोलला. ते काही असो किरण, मी तुला नाही विसरू शकत. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि तू एका श्रीमंताची मुलगी आहे. मला आर्मीत भरती होणं हे माझं मोठं स्वप्न आहे. त्याच्यानंतरचे बाकीचे विचार नंतर. यानंतर आपण बोलायचं नाही, कारण तुझ्या घरच्यांना एक सरकारी नोकरीवाला मुलगा पाहिजे, माझ्यासारखा गरीब शेतकऱ्याचा मुलगा नाही. ठीक आहे, नाही करणार मी तुला फोन, पण मी तुझ्या फोनची वाट पाहिल किरण. किरण, चल शिवा, दूध घे लवकर. हा हॅलो, बोल किरण. हॅलो शिवा, मी आर्मी मध्ये भरती झालो बरं. खरंच कॉंग्रॅच्युलेशन किरण. घरच्यांनाही सांग. हो, अरे काका इथं झाले, सांगतो त्यांना. चल ठेवतो मग, बाय. काका, किरण आर्मीत भरती झाला. अरे वा, लय चांगलं झालं. खूप दिवसापासून प्रयत्न करत होता तो. उरक तू लवकर. हो. दादा न वहिनी लय खुश होतील किरण साहेब. हा ना, खूप मेहनत करत होतो. काका, किरण आर्मीत भरती झाला. अरे वा, देवानं काय ऐकलं माझं. सांगतोयस काय? बरं झालं रे बरं देवा. झालं रे देवा, पांडुरंगा, तुझे पांडुरंगा, चुका. माझं ऐकलंस तू. वहिनी पार्टी पाहिजे हो आता. देते ना, नक्कीच देते. ए गोल्या, कधी येणार आहे आता परत तू? चल रे पेढे वाट बोलू. सर्वांना. वाट वाट. ते काही सांगितलं नाही आई त्याने. घे इकडं. वाट सर्वांना द्या. हो, घ्या बाबा. सर्वांना द्या. दे बेटा, सर्वांना दे पेढे. शिवा, शशिकांत काकाला आणि सरपंचांना पण पेढे देऊन हो, या. देतो आई. घे आई. बरं झालं किरण भरती झाला. हो भाऊजी, देवानीच ऐकलं. मी विरोध केला, पण झालाच भरती. दे काकांकडे, दे परत. घे घे, तुला घे. चल शिवा. हो, चला. सांभाळून जा. हा, किरण अचलची छेड काढली, त्याला त्याला बघू बघावं ना लागेल. आपण. गावाकडे आला ना एकदा, आल्यानंतर आपण निवांत घेऊ त्याला तिकडे. एकदा त्याला घेतलं ना तर गावात पण फिरकणार नाही तो. बरोबर आहे. पुढच्या टायमाला पाहून घेऊ त्याला काका आपण. थांबा. असाही कुठं जाणार आहे तो. मामा, हे घ्या पेढे. किरण आर्मीत भरती झाला. कधी येणार आहे तो गावात? ते काही सांगितलं नाही मामा त्याने, पण येईन 2-3 ठीक दिवसात. आहे, ठीक आहे, बघू आपण त्याला गावाकडे आल्यावर. त्याचं चांगला तंगड विचार तोडावं करतो लागेल तेव्हा. ना. हॅलो अचल. हॅलो हॅलो, हा बोल किरण. अचल, शेवटी मी आर्मी मध्ये भरती झालो. हो, किती आतुरतेने वाट पाहत होते मी तुझ्या फोनची. कॉंग्रॅच्युलेशन्स किरण. हॅलो, ऐक ना. एक मिनिट हा, मला फोन येतोय. सागर दादाचा फोन. हा बोल दादा. कोणाशी बोलत होती का? मैत्रिणीशी बोलत होते. आजपासून तो किरण आपल्या घरात दिसला नाही पाहिजे. त्याच्याशी बोलताना जर मला दिसली ना तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही. पण त्याने असं काय केलं दादा? सांगितलं तेवढं कर. निलेशकडे फोन दे. निलेश. हा दादा. निलेश, तुझ्या भाऊ किरणला समजून सांग, तो आचलचं नाव खराब करतोय. ते मला सहन होणार नाही. आलं का लक्षात? ठीक आहे दादा. हे घे. माझा भाऊ खूप मेहनतीनंतर आर्मीत भरती झाला. सागर दादा असं का बोलला? कुठे गेला किरण? आहे घरात. का, काय झालं?
तुझ्यामुळं त्यांच्या मुलीची बदनामी होत आहे गावात. कोणी बदनामी केली ते माहित नाही काका, पण तुम्ही जसा विचार करताय ना तशातलं काही नाही. प्रत्येक वेळेस ह्याला दोषी ठरवतो तू. पोरीची बी काय चुकी असेल ना. बस झालं तुझं आता. लग्न आहे तिचं, घरी आली ती. काय गरज नव्हती तिच्यासोबत बोलण्याची. त्यांचे पैसे परत करा म्हणून सांगितलं. काका मी काय आलतू फालतू मुलगा नाहीये. 3 वर्ष मेहनत घेतली तेव्हा कुठं आता आर्मीत भरती झालोय. मी कोणाचंही वेट केलेले नाहीये, हे तुम्ही पण लक्षात घ्या. बाकी विषय बंद आता. काका ऐक, एक शब्दही बोलू नकोस. काय काकू झाला का स्वयंपाक? हो झालाय अगं. आज कस काय खूप दिवसानंतर? अहो काकू ऐका हा, ना, सांग ना. आचलला आमच्या बरोबर शेतात येऊ द्या ना. घेऊन जा पण लवकर घरी या. हो काकू. चल चल. बर का चल लवकर घरी ये. हो आई, लवकर येतो आम्ही. लवकर या हा. कुठं अडी अडचणीत फिरू नका ग. आज खूप दिवसानंतर जातोय आपण शेतात. खूप मज्जा करू. हो मलाही खूप दिवस झाले शेतात जायला. दादा मला पतंग उडवून दे जा तिकडं पतंग धर. अरे दादा ढील सोड. खूप दिवसानंतर आलो ना आज आपण शेतामध्ये. आज जास्त मजा येईल. है की नाही? मजा तर येईल. काय अचल तुला घाबरते तुझ्या मम्मीला? कसं जाऊ दे ग. आज आहे ना मोक्का. कुठे वे बोक्या? मला त्याला भीती वाटते त्याची. अगं बोक्या मांजरीबद्दल नाही बोलते. तो बघ कसा पतंगाला झटका आणतोय. तो का? हा आज माझ्या तुटणार आहे मग. पायल दीदी, आपण जे पण बोललो ना ते प्लीज कोणाला सांगू नको. आम्ही खूप दिवसानंतर एकांतात भेटणार आहे. तू सगळी परिस्थिती सांभाळून घ्या. पण आचल मी काकूंना काय सांगू? दिवसभर माझ्यासोबत होती असं सांग ना प्लीज. ठीक आहे. ए स्वाती चल ग. चल जा तू. थँक्यू. चल. अरे दादा कुठं बघतोय? वर घे पतंग. दादा चल दीदीकडे बघतो. पतंग पार फाडला माझा. दादा असं आहे का? पतंग खाली पडून फाटली तरी तू झटके आणतोय. आता समजलं मला. हे बघ गोलू, मी गावात गेलो ना की तुला कॅडबरी घेऊन देईन, पतंग घेऊन देईन, पण कोणाला काही सांगायचं नाही. ओके डन? डन. ओके गुड. हे घे उडव तुझं पतंग. कॅडबरी आणि पतंग दे नक्की, नाही तर मी सांगून देईन. चल लवकर, तो मुलगा बघेल आपल्याला. पाहू दे. त्याला कॅडबरी आणि पतंगचं इंजेक्शन दिलंय मी. तो कोणाला काही सांगणार नाही. बैस. अजून त्याला काय काय द्यावं लागतं काय माहित. ते सगळं बरोबर आहे, पण तू मला काय दिलं? आचल, आपण खूप वेळा भेटलो, पण असं एकांतात कधी नाही भेटलो. आज मला तुझ्याशी मन मोकळं बोलायचंय. त्याच्यामुळेच तर आणलं तुला मक्यात एकांतात. लय कंजूस आहेस रे तू. मुले प्रेमामध्ये भेटवस्तू घेऊन देतात, नवीन कपडे घेऊन देतात, बाहेरगावी फिरायला घेऊन जातात. तू काय घेऊन दिलं मला? काय तर एकांतात भेटलं. मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. तुझ्यासारखं श्रीमंत नाही. तुझे सगळे लाड पुरवायला मी जे देईन ते तुला घ्यावं लागणार. ठीक आहे चालेल मला. चल मक्यात. अरे पण कशाला? चल ना. कोण गेले ते मग? अरे आपल्याला काय घेणे, चला. शाळा आहे ती. अरे काय गोंधळ चालला रे इथं. नींद नाही आती है. अरे पण कोणी पाहिलं तर काय म्हणतील आपल्याला? बघ बरं त्या झाडावर कपडे आहेत का? हो आहे तिथे झाडावर कपडा. तो कपडा काढावा लागणार आपल्याला. त्याच्यात मक्का ठेवावा लागणार. आपल्याला काय करायचं त्या सरपंचाला कडची मस्ती आरतीच्या मायला असं आहे का?
चला चला आपल्याला काय घेणं आहे. चला चला आपल्याला काय घेणं आहे. चला. चला काय वासड आहे, कशाला वास काढ राहिला तू? अरे ही लय जुनी पद्धत आहे पोरो. काटा लगा. हे आले ते, चला, 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 चला. आले बाहेर. अरे आले रे बाहेर, चला. सरपंचाची पोरकी मकात रे. काढ. आणि इकडे किरण, तुला कशी कणसं आवडता? जे उलट्यात आली ते, त्याचसाठी तर मक्क्यात गेलो होतो आपण. ताना भरला की नाही भरला ते बघण्यासाठी. किरण, कसं होईल आपलं? मला खूप घरच्यांचं टेन्शन आलेलं आहे. आपलं कसं होईल याचा विचार करून काही उपयोग नाही. तर परिस्थितीचे चटके सहन केल्याशिवाय आपली खरी किंमत ठरणार नाही. फुलराणी माझी फुलराणी, फुलराणी माझी फुलराणी. तू माझी फुलराणी सजने, तू माझी फुलराणी सजने, तुझ गमी फुल पाखरू. फुलराणी सजने ग. झाडा झुडपातून मंद वारा वाहे मंजुळ. लवलवणार गवत पोपटी मधुर आवाज विशिळ. हिरव्या रानी गाऊया गाणी मोज मस्ती करू. मी तुझी फुलराणी सजना, तू माझं फुल पाखरू. तू माझी फुलराणी सजने, तुझ गमी फुल पाखरू. चल रे नको आज तू मावळू. प्रेम आमुचे पाहुणे हे तू नको उगाच जळू.
मी फुल पाखरू. मी तुझी फुलराणी सजनारे. बघ झाडाच्या खोडाला ती कशी बिलगली वेली. तशीच तुझी मिठी असावी मज भोवती बिलगलेली. फुलांनी बहरून दिसावा आपुल्या प्रेमाचा तरू. मी तुझी फुलराणी सजना. मी तुझी फुलराणी सजना. तू माझा फुल पाखरू. या बागेतून त्या बागेमध्ये हात हातात धरून फिरू. तू माझी फुलराणी सजने ग. मी तुझी फुलराणी सजनारे. तू माझी फुलराणी सजने ग. ए आचल चल लवकर. हो चल 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 काकू पण वाट पाहताय. किती उशीर केलाय तू? हो ग चल. काय मग खाल्ला का हुरडा? केशव दादा, अरे ये किरण, ये अभिनंदन अभिनंदन. खूप जिद्दी आहेस तू, शेवटी भरती झालासच. तुमचं मार्गदर्शन दादा आणि आईवडिलांचे आशीर्वाद. पण पण एक मोठी समस्या आलेली आहे. म्हणजे काय झालं रे? असं नको समजू की घरी ताईचं लग्न ठरलंय आणि मी तुला काही मदत करणार नाही म्हणून. अरे 1 रुपया सुद्धा हुंडा त्यांनी घेतलेला नाहीये. खरं सांग किरण, तुला काय मदत हवी आहे? तसं नाही दादा. खरं म्हणजे सरपंचाची मुलगी आणि माझं लहानपणापासून चांगलं रिलेशन होतं. त्याचं रूपांतर प्रेमात झालं. त्यातल्या त्यात सरपंचाचं आमच्या डोक्यावर कर्ज आहे. माझी ट्रेनिंगची तारीखही जवळ आली दादा. तो सागर येतो, धमकी देऊन जातो. नेमकं करू तरी काय हेच मला कळत नाहीये. अरे वेड्या, तू या भानगडीत पडायलाच नाही पाहिजे होतंस पहिली गोष्ट. पण ते जाऊ दे. तुझ्याकडे जे काही तुमच्या प्रेमाचे पुरावे असतील ना, ते सांभाळून ठेव. कारण हे श्रीमंत लोक कधी आणि केव्हा पलटी मारतील याचा काही भरोसा नसतो. माझ्याकडे ही मेमरी आहे दादा. यात आमचे सगळे प्रेमाचे पुरावे आहेत. पूर्ण विश्वासानेही मी तुमच्याकडे देतोय. त्यांचं आणि आमचं नातं एका कुटुंबाप्रमाणे आहे. आणि ते नातं मला खराब करायचं नाही दादा. आणि पैशाच्या जोरावर जर माझं नाव बदनाम होत असेल ना दादा, ते मला कदाही सहन होणार नाही. ही याची एक कॉपी माझ्याकडे आहे आणि ही तुमच्याकडे राहू द्या दादा. अरे पण तू 20 वर्षापासून गावचा सरपंच आहे. सगळे गावातील लोक त्याच्या दबावाखाली राहतात. सगळ्या गावचा तो सावकार आहे. म्हणजे अशी एक दहशत निर्माण करून ठेवली त्याने गावामध्ये. तुला त्याच्या दहशतीचं काय वाटत नाही का रे? तू जरा सांभाळून राह आणि स्वतःची काळजी घेत जाय. ठीक आहे, जा आता. हो, काही चिंता करू नको. आत्ताच्यात जाऊन सांग तुझ्या भावाला तुमचा आमचा काही संबंध नाही म्हणून. लोक खोटं बोलतात असं समजत होतो मी. माझी मुलगी अशी भिका चोटाच्या नदी लागू शकत नाही. तो मुद्दाम तिच्या मागे लागलेला आहे. पोराला सांभाळ म्हणावं, नाही तर पोरग संपलं म्हणून समजा. माझे पैसे आहे ना, मला ताबडतोब वापस पाहिजे. समजलं का? आधी मुलांना विचारा कोणाची चूक आहे तर. तोच मुद्दाम घरी येतो आणि मला फोन पण करतो. मी अशा भिकारड्याला ओळखत सुद्धा नाही. मी खूप वेळ सांगितलं त्याला आमच्या घरी येत नको जाऊ म्हणून, तरी तो येतच असतो. सागरनं सगळी हकीकत सांगितली. चिवत्या साला आमच्या तळपायाची बरोबर करू शकत नाही. माझ्या मुलीची बदनामी करतो काय? समजव त्याला, नाही तर हातपाय काढून टाकेल.
सरपंचाने पाठवलं मला. त्यांच्या पैशाचं बघ लवकर. ते रोज मला बोलतात असं बँकेत चक्रा मारून काय होणार नाही. काय करायचं ते लवकर कर आणि त्यांचे पैसे परत कर. आणि हो, किरणला म्हणा त्यांच्या मुलीपासून दूर राहता. पुढे काही पण होऊ शकतं. बोलतो मी त्याला. ठीक आहे, पण त्यांच्या पैसेच बघ लवकर काय करायचं तर. हो. आणि त्या किरणला समजाव जरा. बर. राम राम. राम राम. राम राम हो मनोहर साहेब. राम राम. अभिनंदन मुलगा आर्मीत भरती झाल्याबद्दल. धन्यवाद. एक फोटो द्या त्याचा, उद्या पेपरला बातमी देऊ आपण. नको आम्हाला फुकटचं मोठेपण. माझा देता का पेपरला फोटो? त्या पेपरला बातमी. या गरीब शेतकऱ्याला कोणत्याही सरकारी योजनांचं कर्ज बँक देत नाही म्हणून पेपरला फोटो देऊन कोणत्या शेतकऱ्याचा विकास झाला? तो तुमचा प्रॉब्लेम आहे राव. तुम्हाला शेती कमी आहे, बँक कसे कर्ज देईल तुम्हाला? बस एवढं बोललं की झालं का? काय वैताग आहे राव हा. ज्याचं करा भलं ते म्हणतं माझंच कर. काय झालं काका? काय म्हणता? तुला शेवटचं समजून सांगतो, ते लोक खूप श्रीमंत आहेत. ते आर्मीवाल्या मुलांना मुली देत नाहीत. तू तो डोक्यातून विचार काढून टाक. काका, मी त्यांना मुलगी नाही मागितली. आर्मीत भरती होण्यासाठी मी औरंगाबादला गेलो होतो. त्यांना म्हणा तुमची मुलगी चांगली सांभाळा म्हणून. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. मला कोणाची बदनामी करायची नाही काका. एवढा घमंड आहे ना तुला? मग त्याचे पैसे परत कर. मग काय तीर मारायचं मार. मग दाखव बरं तुझ्याकडे काय पुरावे आहेत तर. तुला त्यांचा झटकाच माहित नाही. मग समजून तुला. चल, वाढलं का तू? लय भूक लागली आज. केव्हाची भाकरी सोडून ठेवली. काय आणलं आज जेवायला? बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत. बरं झालं गड्या. तुमच्या आवडीचं आहे भरीत. घ्या एकदाचं पोटभर जेवून, नंतर संध्याकाळपर्यंत वेळ मिळायचा नाही. अहो, बँकेत गेले होते ना, काय झालं? अगं, आपल्याकडे शेती कमी म्हणून कोणतीच बँक आपल्याला लोन देत नाही. 2 वर्षापासून धड पाऊस नाही म्हणून आपण कर्जबाजारी झालो. एका हाताने टाळी वाजत नाही. सरपंचानं पण तगादा लावलाय. पूर्ण पैसे मागतोय. मुलगा पण 5-6 दिवसांनी ट्रेनिंगला जाणार आहे. त्याची पण तयारी करून देणं पडेल ना. सरपंचांना काहीतरी पैसे लावून टाकू आपण. अहो, ते लोक खूप वाईट आहेत. आपल्या मुलाचं काही बरं वाईट तर करणार नाहीत ना? नाही, तसं नाही करणार ते. चल जरा लवकर चालव. देऊन जाण्याला उशीर होते. सरच्या फोनवर फोन येत हॅलो, आहे. सरपंच साहेब. गणेश सर हॅलो. बोलतोय शाळेमधून. हो सर, आलोच. ध्वजारोहणाची वेळ झालेली आहे, लवकर या. ए हट. सारे कपडे खराब झाले. हा बोला सर. सरपंच साहेब, ध्वजारोहणाची वेळ झालेली आहे, लवकर या. 10 मिनिटात आलोच. अंगावर घाण पाणी उडाले, कपडे बदलून येतो. ठीक आहे ना? ठीक आहे, लवकर या. हो आलो. मुलांनो, एक 10 मिनिटात सरपंच येणार आहेत. चल, घे गाडी घराकडे. बघ दादा, आपल्या देशातील नेते या भारत मातेच्या रक्षणासाठी सदैव तिरंगा लहरत राहण्यासाठी हजारो सैनिकांनी बलिदान दिले. तेव्हा कुठे आपला भारत देश स्वतंत्र झाला? आणि यांच्या कपड्यावर पाणी काय उडाले तर झेंडावंदन कपडे बदलून होईल म्हणे. म्हणजे हा तिरंगाचा अपमान नाही का? मी शपथ घेतो दादा, आजपासून आपल्या गावाचे झेंडावंदन हे फक्त सैनिकाच्या किंवा माजी सैनिकाच्या हस्ते होईल. कारण आपल्या या झेंड्याचे ध्वजारोहणाचा खरा अधिकार हा सैनिकांचा आहे. आजचं ध्वजारोहण तुझ्या हाताने होईल दादा. एक मिनिट ठीक आहे, ठीक आहे. आज स्वातंत्र्य दिवस आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ते सैनिकांच्या बलिदानामुळे. म्हणजे झेंडा फडकवण्याचा खरा अधिकार हा इंडियन आर्मी यांचा आहे. आपल्या गावातील सैनिक केशवदादा यांना मी विनंती करतो की त्यांनी आजचे ध्वजारोहण करावे.
एक साथ सावधान, विश्राम, सावधान। एक साथ झंडे को सलामी देंगे, सलामी दो। एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। थांब 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 थांब. अरे काय सरपंच, त्या किरण मुद्दाम झेंडा फडकायला लावला आणि केशवला. ठीक आहे ना पाहुणं, त्याचं काय करायचं नंतर मग आपण. चल रे, या किरणकडे पाहावंच लागते. किरण तो सरपंच 20 वर्षापासून या गावात ध्वजारोहण करतोय. आज त्याला किती अपमान वाटेल. तू त्याच्या नजरेत आलेला आहेस आता. किरण त्याच्यापासून सावधान राहा बरं. उद्या ट्रेनिंगसाठी जायचंय. औरंगाबादला गेला तर त्यांच्या घराकडे सुद्धा जाऊ नको. लय आत्राप सरपंच आहे तो, त्याच्यापासून सांभाळून राहा. मला त्यांच्याकडे जाण्याची काही गरज नाही. अगं आचल इकडे इकडे. अगं आचल इकडे इकडे. अगं आचल इकडे ना, इकडे ही इकडे खेळतीये. अगं आचल इकडे इकडे. किरण, काय आपत गिपत आणू नको यार. तू आज फक्त बघत राहा मी काय करतो तर. ए झिरमोटे, किरण प्लीज, मला तुझ्याशी काही बोलायचंय. तू माझ्याशी अजिबात बोलू नकोस. तू मला ओळखत नाही ना, मग आता बोलते कशाला? तसं नाहीये किरण, तू आर्मीत लागला म्हणून ते आपल्या लग्नासाठी विरोध करतायत. मी हात जोडते, तू आर्मीत जाऊ नकोस. काय? उलट तू तिकडे 3 वर्ष मेहनत करून मी आता कुठेतरी आर्मीत भरती झालोय. तुझ्यासाठी देश सेवेची नोकरी नाही सोडणार. तुझ्यासारख्या मुलींमुळे माझ्यासारखे गरीब मुलं आत्महत्या करतात, पण मी आत्महत्या नाही करणार. बॉर्डरवर जाईन, बॉर्डरवर. चल, गरज नाही तुझी, चलाट. अरे पण तू समजून का घेत नाहीये? माझी निलेशची काही मजबुरी होती म्हणून आम्ही खोटं बोललो. मी तुला नाही विसरू शकत. आय लव्ह यू किरण, आय लव्ह यू. काय आय लव्ह यू तिकडेच तर पड तू. तुझ्यासारख्या मुलींवर कोण विश्वास ठेवणार? बिनबुडाचं गाडग हलकट. तुला माझ्यावर विश्वास नाही ना? तू काय सीमेवर संरक्षण करशील? मला सोडून देतोय ना? दे, मी तुझ्या नावाने आत्महत्या करते. दाखव तुझं कर्तव्य सिद्ध करून. सरक नांदे. हॅलो उम्या, हॅलो. अरे उम्या. हा बोल. लय भयानक वातावरण पेट. काय झालं रे नांदे? पळून जायचा प्लॅनिंग चालू आहे त्याचं. खरं की काय? ठेवतो रे, किरण आला वाटतं. अरे तू आहे का? कधी आला गाव? आता चालू. काय झालं किरण? तब्येत नाही का बरोबर?
काय करू नांदे तेच कळत नाही. मला ट्रेनिंगसाठी जायचंय आणि मी जर गेलो तर ती माझ्या नावाने आत्महत्या करणार. मग माझा आर्मीत जाण्याचा अर्थ काय? बॉर्डरवर जाण्याआधी माझ्यामुळे जर कोणी आत्महत्या करत असेल म्हणजे मी तिचं संरक्षण नाही करू शकत. असंच होईल ना? त्या घाबरीवर कुठे विश्वास ठेवून राहिला किरण? तू तुझ्या कामाचे काम कर. काम मिळेल का मला तुझ्यासोबत तुझ्या कंपनीत? ट्रेनिंगला जाण्यासाठी भाड्याला पैसे लागतील म्हणून काम शोधत होतो. चल उद्या बोल तुम्ही ठेकेदाराला. ठीक आहे चालेल. खरंच मिळेल का यार मला काम? बोलून तर बघू, जे होईल ते होईल. आमच्या कंपनीत कोणालाही लावतात कामाला. फक्त आठवडाभरच काम केलं तर पगार देतील ना ते? पगारीचं तुझं तू पाहून घे. एकदा जर का आर्मीत भरती झालो ना सगळी दरिद्री निघून जाईल. हा अचलचा भाऊ आहे ना. हो, ए, तोच किरण, आहे. थांब थांब. नांदे तू पुढं जा. तुला समजून सांगितलेलं कळत नाही का? आचलला फोन करू नको म्हणून. मागात पडन बर का तुला. वाट लावून टाकन तुझी बेट्या. वाट माझी नाही, वाट तुमची लागणार आहे. सगळे सबूत आहेत माझ्याकडं. तुम्ही तुमची बहिणीला सांभाळा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. काय म्हणतो रे तू? काही नाही रे, तो काय म्हणणार? मी त्या रोजीच तुला म्हणलो काही आपत आणू नको. तू काय टेन्शन घेऊ नको यार, काय होईल बघून गेली मी. आचल तुला उद्या पाहुणे पाहायला येणार आहेत. याच्यानंतर काही कानावर आलं न पाहिजे माझ्या. त्याच्याकडे हिचे सर्व पुरावे आहेत. कसले पुरावे ग? बरं त्या किरींचं नाव काढणं ना काटा काढीन तुझा. गावात नाव खराब केलंय माझं. उद्या त्याच्या काकाला सोबत घेऊन जा. त्याच्याकडील सर्व पुरावे हस्तगत करा. मग बघू काय करायचं त्याचं. हे चला 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 बाहेर. का रे कोणाला विचारून जेवायला बसले तुम्ही इथं? मशीन बंद ठेवलं. एक जणाने जेवायला बसायचं, एक जणाने मशीन चालवायची. काही डिसिप्लिन नावाची चीज आहे की नाही? जाऊ दे किरण, घे जेवण करून. काही बोलू नको. आता काही बोलशील तर उद्या म्हणतील येऊ नको कामावर आणि पगार पण देणार नाही. या कंपनीत काही नियम आहेत की नाही? नियम गियम काही नाही. इथे मुकाड्यानं खाली मान घालून काम करायचं. अरे भाऊ, इथं परमनंट लोकांना धमक्या दिल्या जातात. आपण कशात काय आहे इथं? सगळी शेतकऱ्याची पोरं आहेत MIDC मध्ये. आपला कोणी कैवारी नाही इथं. कामगारांनी पगारवाढीसाठी मोर्चे काढले की मालक काय करतो? बाहेरच्या राज्यातून लोक मागून घेतो. कमी पगारामध्ये काम करून घेतो. त्यामुळं तर आपल्या मराठी लोकांना इथं रोजगार मिळत नाही. सावकारी कर्ज आहे आमच्यावर. एक पाऊस कमी पडला ना 10 वर्ष शेतकरी पाठीमागं जातो. खूप मेहनत करायचा माझा बाप, पण पीक पाणी नाही, लाईट नाही, हमी भाव नाही. त्यामुळं कंटाळून आत्महत्या केली. कोणत्याही सरकारी योजनेचं कर्ज मिळालं नाही. तेच कर्ज फेडण्यासाठी इथं MIDC कंपनीत कामाला आलो. 4 वर्ष झाले इथंही तोच पगार आहे. या परमनंट लोकांची युनियन आहे, ते काही करत नाही का? कोणी काही बोलत नाही. जो बोलला तो डोळ्यावर येतो. खोटे आरोप लावून कामावून काढण्यात येतात. युनियन फक्त नावालाच आहे. 1 मेला कामगार मोर्चे काढतात. नंतर काय तारीखवर तारीख निकाल लागते मालकाच्या बाजूने. हॅलो किरण. हा बोला ना काका. तुझ्याशी काम आहे अर्जंट गावाकडे. हा हा ठीक आहे, येतो मी.
का रे युनियन लावतो कंपनी नाही, 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 बनतो दादा, लोकांचं नाही, दादा. दादा, अहो, दादा, माणसाच्या विरोधात दादा, जातो पिट्या दादा. ऐक नका ना नाही दादा नका ना नाही शिवा भैया शिवा भैया न देवा न शिवा, आता जाणार फक्त तुझा जीवा. किरण, कोण होते ते लोक आणि तुला का मारत होते? भैया कंपनीच्या लोकांवर अन्याय होतो. मी त्यांना सांगितलं एकत्र व्हा, संघटित व्हा, आपली युनियन करा. त्या कंपनीच्या मालकाने गुंड पाठवलेत मला मारण्यासाठी. कंपनीच्या मालकाने गुंड पाठवले? तू घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे. तुम्ही एकजूट राहा, संघटित राहा. शिवा, तू याला बाजूला घेऊन जा, मी बघतो कोण काय करतं ते. ए, कोणाला बघतो रे? तुला माहिती का माझे पॉवर किती येतात? हो माहितीये. गरिबांचं रक्त पिऊन वाढलेला नीच माणूस तू, राक्षस. अरे तुला माहितीये का मी MIDC तला मोठा गुंडा आहे. मी पण या मातीत जन्मलेला भूमिपुत्र आहे. चल निघ. माझ्याकडे पैसा आहे, पॉवर आहे साल्या. तुझा पैसा पावर ती तुझ्याकडे ठेव. अवकात काय रे तुमची माझ्या समोर? ए देवा, हे टुंबहान त्याच्या डोक्यात. देशाचा अन्नदाता शेतकरी, देशाच्या सीमेवर लढण्यासाठी मुलं शेतकऱ्याची, अन MIDC काम करण्यासाठी मुलं शेतकऱ्याची, आणि तू आमच्या अवकात काढतोस. तुझ्यासारखे गुरगुरणारे कित्येक डुकरं मी सरळ केले. चल निघ आता इथून. चल शिवा. सगळे पुरावे त्याच्याकडून घेऊन टाका. त्याच्याकडे कुठलाही पुरावा ठेवू नका. पप्पा खूप रागवलेत. हे बघ किरण, आपले नाते तुटायला नको. ते मोठे लोक आहेत, ते आपल्या घरी मुलगी देऊ शकत नाहीत. तिला आम्ही समजावून सांगितलेलं आहे. तिला मोठ्या घरातून मागणी येत आहे. काका, मी त्यांना मुलगी मागितलीच नव्हती, आणि मी तुमचं नेहमी ऐकतो की नाही. बरं झालं तुम्ही तिला समजून सांगितलं. तुझ्याकडे काय पुरावे ते आमच्याकडे दे, म्हणजे सरपंचाच्या मनातील राग निघून जाईल. पुरावे आहेत माझ्याकडे. या मेमरीमध्ये सगळे पुरावे ठेवले होते मी. काका, हे काय करताय तुम्ही? तू जा घरी आता. काय घडलं ते कोणाला काही सांगू नको. जा घरी. चला, ते मेमरी कार्ड द्या फेकून विहिरीत. राम 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 राम. या 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 बसा. या 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 राम राम राम. या या ये बेटा. खूप वेळ झाला पाटील. हा, जरा रस्ते खराब आहे त्यामुळे टाइम झाला. हो ना, चालूच आहे रस्त्याचे काम. चल बेटा, चहा घेऊन ये बरं. ही आमची मुलगी अचल, औरंगाबादला इंजिनिअरिंग करते. औरंगाबादला शिकते ती इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. हुशार आहे खूप मुलगी. दे बेटा सर्वांना चहा दे. दे बेटा सर्वांना चहा. नाव काय तुमचं? आचल रावबा पाटील.
एक मिनिट हा, आलोच. हॅलो. हॅलो हा पाटील, तुम्ही सरपंचाची मुलगी पाहायला गेले काय? हो. अहो त्या मुलीच्या बाबतीत उलट सुलट चर्चा चालू आहे गावात. काय राव, तुम्ही आधीच सांगितलं असलं तर आम्ही आलो नसतो. बरं ठीक आहे, आल्याच्या नंतर बोलू आपण त्या चालेल विषयावर. चालेल या. येतो आम्ही. पोहे वगैरे घेऊन जा ना. नाही नाही ठीक आहे, राहू द्या. चालेल ठीक आहे, कळवा आम्हाला मग. चालेल, मी सांगतो मुलाला बोलून. कळवा मग काय असेल ते. बरं बरं, राम राम, सावकाश जा. हॅलो. हॅलो, कुठं आहे रे आव्या? शेतात आहे रे, 5 रुपयाला करतोय. बाकी मग काय हालचाल गावाकडं? काय नाही, चालू आहेत शेतातले कामं. पाहुणे आले होते ना आचलला पाहायला, काय झालं, जमलं की नाही? नाही रे, तरी नाही सांगितलं म्हणे. अरे नाही जमू शकत बहुते. तुला कस का माहित नाही जमू शकत म्हणून? सगळी खबर राहते आपल्याला. आपले का कॉन्टॅक्ट कमी आहे का? अरे तो किराणा आहे ना शेतातला. अरे मी काय म्हणतो उम्या, शेतात थोडं कामं चालू आहेत, आजूबाजूला लोक आहेत. तुला मी निवांत एकटा असलं की फोन करतो एकांतात. बर कर मग नक्की, मी वाट पाहतो. हो हो, चल ठेवतो. अहो सरपंच, तुम्हाला हात जोडून विनंती करतो, हे वरचे पैसे आता मी देऊन टाकतो, बाकीचे काय आहे ते नंतर देतो. 2 वर्षापासून हेच चालू आहे तुमचं. यापुढे तुमचा आमचा काही संबंध नाही राहिला. तुमच्या मुलामुळं गावात नाव खराब होते माझं. सरपंच, तुमच्या मुलीचं नाव खराब होईल असं वागूच शकत नाही तो. दादा. काय झालं रे? उम्या किरण आणि आचल बद्दल काहीतरी सांगत होता. यात लाव त्याला फोन, आवाज ओपन कर. हा आव्या बोल. बोल रे उम्या, कोण नाही तर आता मी एकटाच आहे. अरे किराणा आणि आचल बद्दल काही माहिती आहे का तुला? तसं काय नाही रे उम्या, उगाच लोकांनी चर्चा केली गावात. चांगला आहे तो किरण, तसं काही नाही. काय घंटा चांगला आहे, त्यानं तर वाट लावली की सगळी. सगळा खेळ त्याचाच आहे, म्हणून तर आचलचं लग्न जमत नाही. अरे उम्या, आपली भाऊकी आहे ती, बहीण आहे ती आपली, कशाला चर्चा करतो गावात? हे गप रे, भावकी गेली तुझी. काय केलं रे त्यांनी सरपंच असून आपल्यासाठी? कोणी पाहुणे आले तर सांग, परत देतो काढी करून. म्हणजे किरणला पण मीच मदत करतो, तू फक्त सांगत जा मला. म्हणजे लग्न तू मोडलं काय? ही का लय मोठी गोष्ट आहे का? एक फोन केला की कार्यक्रम ओके. तू फक्त सांगू नको कोणाला, बाकी बघ मी कशी काढी लावतो बघ. नको रे उम्या, तो गरीब पोरगा आहे, नुकताच भरती झाला आर्मीत. नाव नको खराब करू त्याचं. तुला काय माहिती आहे, इथं सगळा भांडरा झाला, फक्त पत्रवाड्या उचलायच्या बाकी राहिल्या. चला उठा लवकर, त्या दोघांना घरी आणा आणि हातपाय काढा साल्यांचे. सोडू नका त्या हरामखोरांना. काय रे किरण, काय झालं? थोडा ताप आलाय, त्यामुळे अस्वस्थ वाटत आहे. उद्या ट्रेनिंगसाठी जायचंय बेळगावला. तू एक काम कर, बरं मी इथे बघतो, तिथं पाठीमागं जागा आहे ठीक ना, आहे. त्या मशीनच्या पाठीमागे जाऊन तू आराम कर. लक्ष असू द्या बरं मग. मामा, लावा त्या उमेशला फोन. हॅलो, कुठे उमेश? हा बोला मामा, घरीच आहे. काय म्हणत होते, काही काम आहे का?
काय नाही, आम्ही फिरायला निघालो होतो. हा उभे आहे मोरे चौकात. 1-2 जण कमी पडले. तू येत असले ये मोरे चौकात. बरं मग येतो मी. ये मग. एक 5 मिनिटात आलोच. हा ठीक आहे. येतोय ना, त्याला गोड बोलून सोबत घ्या, त्याच्यात आज हातपायच काढू. काय मामा पुढं काढला टूर? अरे किरण सोनवणे आहे का? किरण सोनवणे ना आहे. बोलव बोलव. बोलवा. बोलवतो. अरे गजू, किरण कुठे आहे? आहे ना, असे मागं वेटिंग रूम मध्ये झोपलाय. थांब, मीच येतो. हो चल. किरण, किरण, तुला कोणीतरी बाहेर घ्यायला आलंय. कोण आलाय? काय माहित नाही वा, एक गाडी आली. काय झालं काका? तुझी आई आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. तू चल आमच्यासोबत. तू येऊ शकतो का आता? हो सरांना विचारावं लागणार. सर मला जावं लागणार. यांना सर. ओळखतोस? हे माझे काका आणि तो माझा भाऊ आहे. पण आम्हाला परमिशन नाही ना असे सोडायचे. सर आई आजारी आहे सर. ठीक आहे, रजिस्टरवर सही कर आणि जा. याची सही घेऊन घे रे. ठीक आहे. येतो सर. ओके. थँक्यू सर. ठीक आहे ठीक आहे. काका नेमकं काय झालं आईला? सांगा ना का हो, काका, काय भानगड सांगा आहे? ना. तो आहे का तो? हा त्याच्या आईची तब्येत बरी नाहीये. ठीक आहे, येऊ? अच्छा ठीक आहे या. हे थांब रे. हे कुठं चालला रे एवढ्या रात्री? घरी चाललो साहेब. राऊत गाडी चेक कर रे. खरे लायसन आहे का? हो आहे. किती लोक आहेत रे गाडीत? 4-5 जण आहेत. चल चल जाऊ द्या, काही नाही, ओके आहे. चला जाऊ द्या. तुम्ही मला घरी का घेऊन आले? आई तर हॉस्पिटलमध्ये आहे ना. कळल तुला आता. चला गाडीनं धोका दिला यार. अख्खी रात्र जागून काढावं लागली. बरं झालं ही गाडी तरी वेळेवर आली. अहो मोगल काका, चल, असं चल. काय कर? लय काय कुठे केलं करतो मी? शेता? काय केलं? तुला दाखवतो आता. तंगडच मोडतो बेटा तुझा आता. बस बस इथं बस. अरे काय झालं रे? काय मारताय त्याला? किरण काय झालं रे? आज तंगडतून हातातच देतो सालीच्या. अरे बाळ सांग ना रे काय झालं? मी सांगतो ना काय झालं. का रे हो, लग्न मोडतो का माझ्या अरे का मुलीचं? मारताय का त्याला? चोर- काय केलं माझ्या लेकरांनी? काय रे तू तर अरे, आपलं अरे, सोडून अरे, आता नका घरात मारू फिरत त्याला. होता हरामखोरा. समजलं नाही. आता किरण समजलं तुला? अहो वाचवा ना हा? त्याला. अरे नका रे मारू त्याला. किरण अहो वाचवा ना त्याला. मामा मी नाही लग्न मोडलं. उम्याला मी भेटलो पण नाही आणि काही बोललो पण नाही. बांधर तोंड्या, माझ्या मुलीची बदनामी करतो का? काय पुरावे दाखव ना, दाखव.
काहीच नाही केलं मामा मी. काय रे हरामखोरा अहो बघा ना काय बोलला तू किरण. तिच्यासोबत तिचं नाव घेतो तू काय रे हरामखोरा काय बोलला तू मी काहीच बोलून नाही तर ए, बोलू. निलेश नाही म्हणतो तरी आता. सांग ना यार. तूच खोटं बोलतो आणि तूच मुद्दाम फोन करतो तिला. अरे सोडा रे माझ्या लेकराला किरण. खबरदार तुम्ही मध्ये आला तर किरण अरे सोडा रे माझ्या लेकराला किरण. किरण नका रे मारू त्याला. काय केलं त्याने? सोडा रे नका रे. अरे काऊन मारलो त्याला? किरण किरण अशी अद्दल काय घरात झालं रे बाळा? आता कळलं त्याला काय चीज असते किरण खूप लागलं किरण बाळा किरण, काय झालं रे लागलं हे? तरी मारतो. किरण आजच ट्रेनिंगसाठी बेळगावला जाणार होता तो. माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तुम्ही लोकांनी. एवढे एकाच वेळेस सगळे खूप संकट असताना माझ्याकडून पैसे मागताय तुम्ही. शशिकांत, मी परिस्थिती पुढे हरलो शशिकांत. अहो याला दवाखान्यात न्या ना लवकर. किती लागलं माझ्या लेकराला. ओ शेट, कमजोर कोणी नसतं. विषय वेळेचा असतो. आज तुमचा आहे, उद्या आमचा येईल आमचा. चल किरण चल दवाखान्यात जा. त्याच्या डोक्यात अरे रक्त शिवा, येते. आण ना किती लवकर मारलं गाडी. लेकराला. शिवा आणि आण इकडून गाडी आण. लवकर. जवळ घे इकडे. चल शिवा गाडी घे लवकर किरण चल किरण उठ. धरा अरे सांभाळून चल चला. हळूहळू. धरा त्याला सांभाळू. हळू हळू घ्या. बैस बस. बैस बाळा गाडीवर. बस बस, बस बाळा बस गाडी. गाडीवर. हळू हळू नीट पकड. भाऊजी सांभाळून न्या चल त्याला. शिवा काय काळजी करू मी नको मी आहे. काही पैसे आणतो. ए, अरे जाऊ दे जाऊ दे लवकर. काय रे शिवा काय झालं कोण आजारी किरणला हॉस्पिटलमध्ये भरती केलंय सरपंचांनी आणि त्यांच्या लोकांनी खूप मारलंय किरणला बेशुद्ध आहे तो अजून त्याच्या मेंदूला खूप मार लागलाय कशी सर तब्येत किरणची आता चांगली आहे आता 2-3 दिवस ट्रीटमेंट देऊ बघू हा चालेल चालेल काय काका कस काय झालंय अरे सरपंच म्हणतोय माझ्या मुलीला मुद्दाम बदनाम करतोय माझी मुलगी तशी नाही हा लग्न पण ह्यानंच मोडलं म्हणतोय हम्म गेल्या 2-3 वर्ष अगोदर दादानं शेतीसाठी पैसे घेतले होते सरपंचाकडून हा. पीक पाणी आणि शेतीमालाला हमी भाव न मिळाल्यामुळे दादा पैसे परत करू शकला नाही आणि शेती कमी असल्यामुळे कोणताही बँक कर्ज बी देत नाही हा. आता सरपंच धमकीचा पण फोन देतोय दादा खूप टेन्शन मध्ये आहे आता बरं ठीक आहे तुम्ही बसा इथंच दोघं जण मी येतो किरणच्या आई वडिलांना भेटू हो आम्ही आहे इथं परमेश्वरा काय दिवस दाखवले रे लय जगायची इच्छा होती पण हारलो आता वाटलं होतं मुलगा नोकरीला लागले आता चांगले दिवस येते पण त्या नराधमांनी त्याला बेदम मारलं जायबंदी केलं नोकरी गेली त्याची कर्जाचा डोंगर वाढत चालला कुठून आणायचे पैसे जमीन विकली तर किरणचं कसं होणार त्यापेक्षा मी मेलो तर सर्व प्रश्न सुटले बायको आणि मुलगा सुखात तरी राहते नाही मला आता मरावंच लागणार तेव्हाच सारे प्रश्न सुटले हा तेव्हाच सारे प्रश्न सुटले रगत आटल काळीज फाटल कपाळाच्या कुंकवाला गिरहन यशोदा किरण मला माफ करा येतो कपाळाच्या कुंकवाला गिरहन लागल
ओंजळी झेलले जे अश्रू कोणाद हो भुके पोट घेऊन पुण्या वाटी काय मनोहर ओंजळी कुठं चालला? झेलले जे अश्रू कोणाद विहिरीवर चालला कसा काय पोट घेऊन पुण्या मोटर चालू करायची ये गड्या मग कुठवर सोसू झळ जगू तरी कसा घात करून गेली आपलीच मानस आपलीच मानस दुःखाची ववाळणी पदरी पडली बेमन माणसाची नजर सडली दुःखाची ववाळणी पदरी पडली बेमन माणसाची नजर सडली विस्तवाच्या उकाळीत ते हस टांगले मुठभर जीवाला फासाला टांगले फासाला टांगले उगत्या पाखरांचं आभाळ चोरलं कपाळाच्या कुंकवाला ग्रहण लागलं अरे देवा, असं काय झालं म्हणून मी काय केलं? कपाळाच्या कुंकवाला ग्रहण लागलं खूप वाईट झालं राव. एक फोटो मिळेल का त्यांचा? पेपरला बातमी देतो. आता कशाला लागतो फोटो? अहो उद्या पेपरला बातमी देतो. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सरकारकडून मदत मिळते. अरे ते बँकेत चक्रा मारून थकले होते, त्यांना कोणत्याच बँकेचं कर्ज मिळत नव्हतं, कारण तो गरीब शेतकरी ना, आणि वरतून जमीन कमी. अरे जेव्हा तुमचा पत्रकार म्हणून सल्ला घेतला होता त्यांनी, तुम्ही पण हेच उत्तर दिलं होतं, तुम्हाला जमीन कमी आहे म्हणून. कोणतीच बँक कर्ज देणार नाही, बरोबर ना? अरे त्यावेळेस का नाही लावली ब्रेकिंग न्यूज त्यांची? पिकाला हमी भाव मिळत नाही, पाण्यासाठी लाईट राहत नाही, रात्री लाईट 11 वाजता येते आणि सकाळी पहाटे 4लाच चालले जाते. तेव्हा का नाही चालू द्या 24 तास ब्रेकिंग न्यूज शेतकऱ्याच्या? करा ना शेतकऱ्यांना जिवंतपणी मदत. आता तो कायमचा मेल आहे आणि आता तू फोटो मागतोय त्यांचा. फोटो पाहिजे तुला? फोटो पाहिजे? फोटो पाहिजे? फोटो पाहिजे तुला? घे फोटो पाहिजे तुला? हो माझं काय? हे फोटो अरे थांब ना, तुला फोटो देतो. आराम तुला फोटो पाहिजे नाही? फोटो पाहिजे. फोटो तुला फोटो पाहिजे. अरे काय शिवा, काय म्हणते किरणची तब्येत? दादा, नाविलाजानं मी किरणला सांगितलं बाबा गेले म्हणून. हा मग किरण काय म्हणते तब्येत आता? बरी आहे, पण बाबा शिवा तू घरी जाय अगोदर आईकडे, आणि आईला सांग किरण माझ्यासोबत आहे म्हणून. आज त्या सरपंचाला सोडणार नाही मी आज. चल किरण. मी सांगितलं ते लक्षात आहे ना? चला कामाला लागा. सरपंच, कालच तुमच्या पाहुण्याने आत्महत्या केली. अशा टायमाला शुभ काम काढणे योग्य नाही. अरे 1 मेल्यानं काही फरक पडत नाही.
148 जणांची नाव आहेत या डायरीमध्ये. एकानं डुबलं तर काही फरक पडत नाही. तुला फरक पडत नाही का? चल ए, केशव, चल सोड दाखवतो बाप्पाला. तुला ए, फरक. केशव, सोड. ए, अरे सोड म्हणते चल. तुला. अरे लय मागत चल, पडलं. केशव, सोड त्यांना, सोड. लय महागात पडले. ए, अरे केशव, तुला अरे ऐकू येत सोड, नाही का? मारू ए नको कुत्र्या, त्यांना. चल हट. केशव सोड. चला 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 चला. अरे देवा अचल पळ. ए केशव, अरे तुला अरे सांगतोय मी, वाचवा रे सोड. कोणी त्यांना. केशव सोड. केशव सोड म्हणतो ना, सोड. केशव सोड. सोड रे, मारू ए, अरे नको तुला त्यांना. ऐकू येत नाही का? तुम्ही काय तुझ्या सांगतो पाया तर? पडते रे मी बाबा, हा? सोड चल रे. बाजूला हो. तुझ्या आईला. पप्पा सोडा सोडा माझ्या पप्पांना. केशव सोड ना रे. चाल चाल दूर. ए फुकट्या सांड, फुकटचं खातो म्हणून चेडीत मुतलास. सागर तो गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून त्याच्या मजबुरीचा फायदा उचलला तुम्ही. हे वाजव रे किरण त्याच्या कानाखाली आणखीन एक. तुला माहित आहे का, त्यानं माझ्या मुलीची बदनामी केली. त्यानं तिचं लग्न मोडलंय. रावबा शेठ म्हणतात मला, रावबा शेठ. रावबा शेठ? अरे मारू नको रे केशव त्यांना. अरे सोड रे. रावबा शेठ तो लग्न मोडत नव्हता, तुमच्या मुलीची इज्जत करत होता. तो तुमचे नाते जपत होता. तो अरे ज्या दिवशी त्याला ट्रेनिंगला जायचंय त्याच दिवशी घरी आणून त्याला मारहाण केली. आर्मीची नोकरी केली त्याची, आणि वरून वरच्या आवाजात बोलतो मला तू. ए बस झालं. कसली इज्जत कसले नाते. हा मुद्दाम तिच्या मागला होता, समजलं का? तिची काही चूक नाही. हा भामटा त्यांच्या तळपायाची बरोबर करू शकत नाही. तू का बरं त्यांची एवढी बाजू घेतो? तुलाही दाखवतो का ए, बाजू. अचल अचल सांग ना त्यांना. त्याला सांग ना ग. मेमरी कार्डाचे तुकडे करता. केशव केशव सोड तुम्ही ना. बाजूला व्हा. त्याच्या मेमरी कार्डाचे तुकडे करून त्याच्यावर हात उचलला ना तुम्ही, तर आता बघा तुमच्यावर पाय उचलतो. आता चुकलं आमचं, माफ करा. पुरावा पाहिजे ना तुम्हाला. मग ऐक आता. ए मोबाईल दे रे. हे घ्या पुरावा. चुकलं माझं, माफ करा. चुकलं का? अरे तुझीच भावकी तुझी जिरवत होती. थोड्या वेळाने मी पण म्हणतो ना चुकलं म्हणून. हे किरण दी एक वाजून. केशव अरे मारू नको ना त्यांना. केशव आजपासून तुझी गावातली दहशत संपली. तुम्ही श्रीमंत लोक आर्मीवाल्या मुलांना मुली देत नाही ना. अरे तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांची मुलं बॉर्डरवर पाठवून बघा, तेव्हा तुमची मस्ती जिरेल. आणि सरकारला माझी एक विनंती आहे, किमान एक सरपंच पद तरी राखीव ठेवावं फौजीसाठी. तेव्हा कुठेतरी गावाचा विकास होईल. माझ्या मायबाप शेतकऱ्यावर कधीही आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. या गरीब जनतेची झळ तेव्हाच दूर होईल जेव्हा एक माझी सैनिक हा सरपंच, आमदार आणि खासदार होईल. हे मोहन, या दोघांना दवाखान्यात घेऊन जा. मी आर्मीत होतो म्हणून माझं कर्तव्य पार पाडलं, नाहीतर या दोघांना उभं फाडलं असतं. चल किरण. किरण किरण आला तू. आई किरण हे काय झालं रे. बाबा. हो आई तुम्ही रडू नका ना. तुम्ही तीर सोडला तर किरणचं कसं होईल? शांत हो. ए किरण रडू नको. आई बाबा. उद्या सकाळी केशव दादा ड्युटीवर जाणार आहे. आपण सर्व जाऊ सकाळी त्याच्या घरी. केशव दादा बोलवला, माझ्या बाबाला बोलवला. शांत हो किरण. बाबा. आई तब्येतीची काळजी घ्या तुमची. येतो मी. घरी आई बाबा वाट पाहत असतात. शिवा रडू नको आई. नाही.
पदरी आई, चल बाहेर चल रडू नको. हो हो चल बाबा बेटा दादाचे कपडे घेऊन ये. काही बाकी राहिले का बघ बेटा दादाचं. तो लाडूचा डबा पण ठेवून घे खाली. पाहता पाहता संपली हो केशव सूट. या राजश्री पूजेचं ताट तयार केलं का बेटा? जा पूजेचं ताट घेऊन ये. ए केशव, बघ रे तुझे मित्र आले सगळे. हो आलोच. तू पण आवर ग लवकर. काय रे आले का तुम्ही? हो. काय झाली का तयारी? बर बर. किरण, तू आणि शिवा बाबांना लग्नाच्या कामात मदत करा. हो दादा. आणि असाही मी तुमच्या संपर्कातच राहील. कळलं का? दादा तू काही चिंता करू नको. तू येईपर्यंत आम्ही सगळी तयारी करून घेऊ. हो रे, तुम्ही असल्यावर मला काय चिंता. दे आई इकडे बॅग. सांगताय तुला काय आणू येताना? दादा मी ना खूप दुकानं शोधली पण मला अशा कलरची साडीच मिळाली नाही बघ. मला अभिमान आहे माझा भाऊ आर्मीत असल्याचा. घरी येताना अशाच कलरची साडी तू घेऊन ये, तर मी माझं लग्न अशाच कलरच्या साडीवर लावेन. तू काही काळजी करू नको, घेऊन येईल. राजश्री घे ओवाळून. अरे रडू नको बाळा, चला जायचंय आपल्याला. येताना तुला चॉकलेट घेऊन येईन ना. आई बाबा काळजी घ्या. चला आई जवळ जा. चला येतो चल मग. दादा वेळ होतोय. चला. काळजी घ्या सर्वजण. लवकरच येतो परत. केशव सांभाळून जा. चला बाय. चल गाडी जायची नाही. दादा पोचल्याबरोबर फोन कर. केशव दादा काय रे शिवा, काय झालं? ओ बाप रे. अरे देवा रे, हे काय झालं केशव दादा?
शिवा केशव दादा गेले रे आपल्याला सोडून. देशासाठी ते शहीद झाले. चल त्यांच्या घराकडे जाऊ. चल. केशव केशव आज आपल्या गावातील केशव इंगोले यांना सीमेवर लढता लढता अतिरेक्यांशी 2 हात करताना वीर मरण आलं. आज आपण त्यांच्या अंतिम संस्कारासाठी इथं सर्व जमलेलो आहोत. आज खऱ्या अर्थानं त्यांच्या परिवाराचं, त्यांचे आई वडील, त्यांच्या सर्व कुटुंबियावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. केशव याने अत्यंत मेहनतीने प्रयत्न करून भारतीय सैन्य दलामध्ये प्रवेश केला होता, परंतु देशासाठी लढताना त्यांना वीर मरण आलं. त्यांच्या निधनामुळं झालेली हानी ही कधी न भरून निघणारी हानी आहे. इंगोले परिवारावर आज जो दुःखाचा डोंगर कोसळला, त्या इंगोले परिवाराच्या दुःखामध्ये सर्व गावातील लोक, सर्व तालुक्यातील लोक सर्व सहभागी आहेत. या दुःखातून त्यांना बाहेर येण्याची प्रेरणा परमेश्वर त्यांना देव, अशी परमेश्वरच्यांनी मी प्रार्थना करतो. व इंगोले परिवाराच्या पाठीशी आम्ही सर्वजण समर्थपणे उभा आहोत. या वीर मरणाची दखल देशाने घेतली आहे. त्या केशव इंगोलेला सर्वांच्या वतीनं आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. केशव केशवदा आई अरे केशव केशव बाळा मी काय करू रे? अरे देवा भगवंता परमेश्वरा, मी कुणाकडे पाहू? केशव